पाऊसही पडेल. अरे हो, मला एक काम आठवलं. पाऊस सुरू व्हायच्यात मी जरा जाऊन येतो. ओके, चल बाय. बाय राजेश. रंगदेवता आणि नाट्यरसिकांना विनम्र अभिवादन करू. सुलू नाट्य संस्था वाशी नवी मुंबई सहर्ष आणि सविनय सादर करीत आहे एकांकिका फ्लेमिंगो. लेखिका डॉक्टर तृप्ती शेनसे. दिग्दर्शक विलास गायकवाड. सादर करीत आहोत फ्लेमिंगो. नुसती ओरडत असतेस. झोपू पण देत नाहीस. रात्रीची औषध घेतली पण उठावलीस. गुड मॉर्निंग मिस साधना. मिस साधना, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. वेल, आता कसं वाटतंय तुम्हाला? मी हे पुस्तक वाचू शकते? नाही, अजिबात नाही. मग मोबाईल पाहू शकते? रावसाहेब कॉल करणार होते. कॉल नाही रिसीव्ह केला तर चिडतात ते. मिस साधना, मी विचारलं होतं कसं वाटतंय तुम्हाला? थोडं अस्वस्थ. कोणीच नाहीये. नीट झोप लागली नाहीये का? नर्सने गोळी दिली होती ना? नाही झोप लागली. सतत बोलण्याचे आवाज येत राहिले. मी मोबाईल चेक करू का? नाही रिप्लाय केला तर चिडतात रावसाहेब. मी फोटोग्राफी करू शकते का? मला फार बरं वाटतं डॉक्टर त्यामुळे. नाही, अजिबात नाही. इतर पेशंट्सला डिस्टर्ब होईल. वेल, आवाज कुठून येत होते? माझ्या रूम मधून. इट्स ओके मिस साधना. पावसाळ्याचे दिवस आहेत. ढग गडगडत असतात, विजा चमकत असतात. पहिल्या मजल्यावरचे क्रिटिकल पेशंट सोडत असतात. लवकर बरं होऊन घरी परत जायचं आहे ना? हो. गुड. रावसाहेब म्हणालेत लवकर घरी ये म्हणून. हा बघा त्यांचा मेसेज आलाय. व्हिडिओ कॉल कर म्हणतायत. करू का डॉक्टर? आपण तुमचा मोबाईल जरा वेळ बाजूला ठेवूया. लेट स्टार्ट. दीर्घ श्वास घ्या. तुमच्या मनातले सगळे विचार आता हळूहळू बाहेर पडतायत. तुमचं मन आता एकदम हलकं झालंय. रिलॅक्स, 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 रिलॅक्स. मिस साधना, आता तुम्हाला खूप शांत वाटतंय. आता आपण थोडं दूर जाऊया. दूर दूर तुमच्या घरी. मिस साधना, आज तुमचा 18वा वाढदिवस हो ना? हो.
ब्युटिफुल मॉर्निंग. काय दिसतंय मिस साधना तुम्हाला? रावसाहेब माझे मामा, माझे लोकल गार्डियन. आई वडिलांच्या नंतर त्यांनीच माझा सांभाळ केला. माझं शिक्षण, शाळा, कॉलेज, फोटोग्राफी सगळं त्यांनी सांभाळलं. त्यांचं फार प्रेम आहे माझ्यावर. मीही त्यांचा आदर करते. दुसरं कोणी नाही ना मला, तेच माझे जवळचे. तसे थोडे मुडी आहेत, पटकन संतापतात. मला विरुद्ध झालं की वाटते तसे बोलतात, पण मी दुर्लक्ष करते. त्यांचे फार उपकार आहेत माझ्यावर. आणखी काय दिसतंय मिस साधना? शांता मावशी आज मंदिरात आरतीला थांबणार आहे आणि रावसाहेब खूप दिवसांनी घरी येत आहेत. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, dear Sadhna. Happy birthday to you. मामा, ठाण्याला ना क्रिक फ्लेमिंगो सँक्च्युरी आहे. आम्हाला तिथे घेऊन गेलेले कॉलेज मधून. खूप मजा केली तिथे. हे बघा, मी फ्लेमिंगोला वेगवेगळ्या अँगलने कॅप्चर पण केलंय. अभ्यास कसा चाललाय? ठीक. हे बघ, ड्रेस आणलाय तुझ्यासाठी. खास तुझ्या रंगाला शोभेल असाच आहे. तुला हवं असेल ना तर एखाद्या फोटोग्राफीच्या कार्यक्रमात जा घालून. छान दिसशील. छानच आहे. पण मामा, तुम्ही म्हणालेलात ना या बर्थडेला माझ्यासाठी मोठं गिफ्ट आणणार. अरे हो, मोठे गिफ्ट ना आणलंय ना. खिशातलं कोण आणलंय? तुला हवं असेल ना तर बिंदास हात घालून काढून घ्या. हा. नको मला. नको मला? अरे हो, आता काय तू लहान मुलगी राहिली नाहीयेस ना खिशातून हात घालून चॉकलेट काढायला. आज आमची चिमणी 18 वर्षाची झाली आहे. खरंच फार बरं वाटतंय. बरं, हे घे तुझं मोठं गिफ्ट. 6x6 फुल साईज जर्मन टेक्नॉलॉजी आणि फुल कम्फर्ट सुद्धा. आवडली की नाही? काय? झोपायची गादी? हो. मला नको ही अशी जाडी गादीत झोपायला. आ! 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 मामा, पण आम्हाला हवी. मामा काय करते? तुला आठवतं आपली ती गंमत, आपलं ते सिक्रेट. मिस साधना, आता आपण हॉस्पिटल मध्ये परत येऊया. इथे तुमच्या रूम नंबर 101 मध्ये. ठीक? हो डॉक्टर, मी इथेच अडकून पडेल असं वाटतंय मला. नाही, अजिबात नाही. मिस साधना, आपल्याला परत यायलाच हवं. कारण ते आपलं सबकॉन्शियस असतं. एक आभासी जग असतं आणि हे आपलं खरं जग. दिस इज रियालिटी. डॉक्टर, असं सुद्धा असू शकतं ना की ते खरं जग असेल आणि हे आभासी? असं सुद्धा असू शकतं ना डॉक्टर? हो. हळूहळू डोळे उघडा. शांता मावशीला आज मंदिरातून परत यायला उशीर होणार आहे आणि रावसाहेब खूप दिवसांनी घरी येत आहेत.
साधना, खरंच खूप छान दिसतेस. ये इकडे बस. अगं ये ना बस. बस. ड्रेस खरंच खूप छान दिसते तुला. घे. पी. आपला ड्रिंक आहे. हा? पी. साली रान. माझ्या उपकारानं पोचलेलं तुझं हे तारुण्य माझ्यापासून लपवतेस का? उठ. उठ ना. हा? उठ. म्हटलं की उठायचं. हा? उठायचं. बस म्हटलं की बसायचं. हा? बसायचं. तुला छातीवरचे काळे बोट केस आवडतात? बोल. की पिळदार दंड. हा? तुझ्या छातीवर दडून राहावंसं वाटतं. हा? नुसता शरीरावर ना हात पिळवावासा वाटतो. मला ना तुझ्या शरीराची नुसती जोडी करून ठेवायची आहे. हा? सतत नागासारखा फळा काढून असतो. माझ्या हालचालीवर बारीक नजर ठेवून असतो. तो चौथ्याला लागला की मी हातोपाय होऊन जाते. सतत डूक धरून राहतो. पुरुष म्हणून जन्माला आलो तर आपलं पुरुषत्व सिद्ध करण्यासाठी हेच केलं पाहिजे असं म्हणतो. कसं सहन करायचं या जनावराला? मी 9 वर्षाची होते. ते माझ्यासाठी इम्पोर्टेड चॉकलेट्स आणायचे. माझे मामा. ते मला मांडीवर बसवायचे आणि एकट्यात असताना बाथरूम मध्ये ओरडायचे मी. पण तेवढं तोंड बंद करायचं. माझा आवाज बाहेर ऐकू जाऊ नये म्हणून.
तिथेच थांब. ते अजूनही येतात माझ्यासाठी इम्पॉर्टंट चॉकलेट घेऊन. मी त्यांच्या जवळ बसते. ते मला जवळ घेतात. मी हसते. जनावर कुठला? जनावर कुठला? झोपली आहे की नाटक करते? I think she slept after a tiring hypnotic session. This patient is intelligent. त्यामुळे या पेशंटला ओपन व्हायला फार वेळ लागलाय. सॉरी, मला यायला थोडा उशीर झाला. ऍक्च्युली माझ्या एका रिसर्चचं काम चाललंय आणि त्यासाठी मला माझ्या सगळ्या पेशंटचा रेग्युलरली थरो फॉलोअप घ्यावा लागतो. नो नो, इट्स फाईन. डॉक्टर फ्रॉइड, मला या केसच्या संदर्भात तुमची मदत लागणार आहे. ओके. आयडेंटिटी डिसऑर्डरची केस आहे. पेशंटला रावसाहेब नावाचा एक अल्टर दिसतो. खऱ्या जगात तो मेलाय, पण ती अजूनही त्याच्या भीतीखाली वावरते. बॉर्डरलाईन एन्झायटी आहे, हेल्युसिनेशन्स आहेत, सेल्फ इंजुरी आहे. ओके. डॉक्टर मेस्मर, तुमचा हिप्नॉसिसवर विश्वास आहे? तर माझा विश्वास आहे मनोविश्लेषणावर. बाय द वे, हिप्नॉसिस मध्ये काय काय सापडलं? चाइल्डहुड ट्रॉमा, लहानपणापासून झालेला मानसिक व शारीरिक आघात. आय सी. एनिवे, काही सेशन्स मध्ये आपल्याला चांगले रिझल्ट्स मिळतील याची मला खात्री आहे. वेल, प्रत्येक पेशंट कडून काहीतरी नवीन शिकण्यासारखं असतंच. आणि मला वाटतं डॉक्टर मेस्मर, आपल्या या पेशंटचं स्ट्रगलिंग स्पिरिट ग्रेट आहे. येस. आणि तुमचे प्रयत्न सुद्धा. थँक्यू सो मच. येस. पण मला सांगा डॉक्टर मेस्मर, वेडाची नेमकी व्याख्या तरी काय? वेळ, पागलपणा, विक्षेप, विवेक भ्रष्टता, इन्सॅनिटी, क्रेझीनेस, मॅडनेस. इट्स an unrestrained excitement or enthusiasm, the quality of being rash and foolish, and spectrum of both individual and group behavior, characterized by certain abnormal patterns. करेक्ट. मग डॉक्टर, खरे वेडे कोणाला म्हणायचं? वेड्याची लक्षणे दाखवणारे की वेड्याची लक्षणे लपवणारे? मी 1 महिन्यांपासून वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये आहे. ती मी वेडी आहे म्हणूनच ना? पण मी आता बरी झाले ना डॉक्टर. मी फोटोग्राफी करू शकते? नाही, अजून तरी नाही. मी साधना, तुम्ही रिकव्हर होत आहे. आमच्या ट्रीटमेंट्सला चांगला रिस्पॉन्स देत आहे. थोडा वेळ लागेल पण मी आता बरी झाले ना. नाही, अजून तरी नाही. सर, पहा ना, ही लोक मला बरीच होऊ देत नाहीये. मला बरं व्हायचंय. मला फोटोग्राफी करायची आहे. मी कायमची इथे राहिले तर रावसाहेब चिडतील. ते इथे येऊन मला मारतील. डॉक्टर फ्रॉइड, मी फक्त तुमचंच ऐकणार. या सगळ्यांनी जायला सांगा. गेट लॉस्ट, गेट लॉस्ट, गेट लॉस्ट, गेट लॉस्ट, गेट लॉस्ट, ओके गेट लॉस्ट. ओके मिस साधना,
ओके कूल डाऊन कूल डाऊन. हे पहा, यापुढे फक्त आपण दोघेच बोलू. तिसरं कुणीही मध्ये बोलणार नाही. प्रॉमिस. ओके. डॉक्टर, मला लवकर बरं करा ना. हो नक्कीच. पण त्याआधी मी ज्या काही गोष्टी सांगेन त्या नीट लक्षपूर्वक ऐकायच्या. आणि जर माझ्याशी काही बोलायचं झालंच तर ते समोर पाहून बोलायचं. डोंट लुक ॲट मी. बोला. रावसाहेब खूप चिडले. ते म्हणतात मी तुला घरात घेणार नाही, फोटोग्राफी करू देणार नाही. बर, आणखी काय काय म्हणतात ते? मला मारून टाकतील. डॉक्टर मला वाचवा, ते मला जिवंत सोडणार नाही. का बर? असं का करतील ते? मी त्यांचं ऐकत नाही म्हणून त्यांचा राग आहे माझ्यावर. हो, पण हे सगळं ते तुम्हाला सांगतात कसं? मेसेज करतात. अच्छा, मी पाहू शकतो ते मेसेज? हो बर. हो. हो. मिस साधना, खरोखरच तुमच्या फोनमध्ये रावसाहेब या नावानं आलेले मेसेज आहेत? मग तुम्हाला काय वाटलं मी खोटं बोलतेय? मिस साधना, मी स्वतः रावसाहेबांना एक कॉल करतो तुमच्या प्रकृतीविषयी सगळं काही व्यवस्थित आहे हे सांगण्यासाठी. चालेल? हो हो चालेल चालेल. गुड. मिस साधना, फोन खाली ठेवा. खाली ठेवा फोन. मिस साधना, तुमच्याच फोनवरून तुम्हालाच मेसेज येतात, हे कसं काय? नाही. मिस साधना, रावसाहेब इज डेड. नाही. हे त्यांचं डेथ सर्टिफिकेट. नाही. तुमचं सबकॉन्शियस तुम्हाला रावसाहेबांच्या जुन्या आठवणींमध्ये जगायला भाग पाडताय. नाही. त्यातून बाहेर या मिस साधना. स्टॉप दिस. रावसाहेब इज डेड. तुम्ही वर्तमानात या. स्टॉप दिस. वर्तमानात या. स्टॉप दिस. वर्तमानात या. हो हो. ती रात्र मी कधीच विसरू शकणार नाही. ओके, असं काय घडलं त्या रात्री? शांता मावशीला बरं नव्हतं. ओके. ती झोपेच्या गोळ्या घेऊन तिच्या खोलीत गेली. आणि तुम्ही? मी थोड्या वेळ फोटो एडिट करत बसले होते. इतक्यात काय? दारावरची बेल वाजली. मी घड्याळात बघितलं, रात्रीचे 11 वाजले होते. मावशी? मावशी उठल्या? नाही. ती तिच्या खोलीत गाढ झोपली होती. मी तिच्या खोलीचा दरवाजा वाजवला पण तिने दार नाही उघडलं. मग तुम्ही काय केलं? दार उघडलं. शी. कोण होतं? रावसाहेब पार्टी करून आले होते. त्यांच्या तोंडाला दारूचा खारट वास येत होता. त्यांनी मला काय केलं? त्यांनी मला खूप त्रास दिला. नेहमी करतात तसंच, पण एखाद्याशी उस्तर जनावराप्रमाणे. नाही, मी नाही सांगू शकत. मी नाही सांगू शकत. बोला मिस साधना, बोला बोला. त्यांनी मला जवळ ओढलं. माझ्या कानात काहीतरी घाणेरडं बोलले. उलटी येईल असं. मग मी आत पळाले. मग पुढे काय झालं? माझ्या मानेवर काहीतरी गिळगिळीत फिरलं. मानेवर, पाठीवर, चेहऱ्यावर. मी त्याच्यात निसटल्यावर गच्चीत गेले. गच्चीवर काय झालं? ते तिथे आले
आणि माझ्यावर धमकू लागले. मी खूप घाबरले होते. मी मागे सरकू लागले. त्याने जोरात झडपली. नशेमध्ये त्याचा तोल गेला आणि ते कठड्यावरून. कठड्यावरून काय? बोला बोला, कठड्यावरून काय? बोला. ते कठड्यावरून खाली पडले. हा, मी वरतून बघितलं ते वेडे वाकडे पडले होते. हा. त्यांचं डोकं फुटून त्यातून रक्त वाहत होतं. हम्म. रावसाहेब मेले होते. खरोखरच मेले होते. खरोखरच मेले होते. मिस साधना, आता कसं वाटतंय तुम्हाला? थँक्स डॉक्टर. अरे, थँक्स कशाबद्दल? मला डिप्रेशन मधून बाहेर येण्याचा असूनही तुमच्या या मनोविश्लेषणाचा खूप फायदा झाला डॉक्टर. तुमच्यामुळेच मी रावसाहेबांच्या कटू आठवणीतून बाहेर पडू शकले. मी आता पूर्ण बरी झाले ना डॉक्टर. मे बी. डॉक्टर, मला नेहमी एक प्रश्न पडतो. कोणता प्रश्न? हे शहाणपण शहाणपण म्हणजे नेमकं काय असतं डॉक्टर? गुड क्वेश्चन. वेल, आपली हुशारी जिथे संपते तिथे आपलं शहाणपण सुरू होतं. शहाणपण म्हणजे कोणत्या गोष्टी आपल्या नियंत्रणात आहेत आणि कोणत्या गोष्टी आपल्या नियंत्रणात नाहीत हे ओळखता येणं. नियंत्रणाबाहेर असलेल्या गोष्टींवर नियंत्रण मिळवण्याचा व्यर्थ खटाटोप सोडून देणं आणि नियंत्रणात असलेल्या गोष्टींवर अधिक लक्ष केंद्रित करणं म्हणजे शहाणपण. आणि मग वेडेपणाची व्याख्या काय? वेडेपण हे एक दुसरं मोठं शहाणपण असतं. चार चौघांसारखं न वागता चौकटी बाहेरचं वर्तन म्हणजे वेडेपण. मोठमोठी स्वप्न सुद्धा वेडेपणीच पाहायची असतात, नाही का? आणि मग ह्या वेडेपणाचा समाजाला फायदा झाला तर त्याला शहाणपणा म्हणायचा की वेडेपणा? वेडेपणा आणि शहाणपणा यात एक अत्यंत अस्पष्ट अशी सीमारेषा आहे. This year's Best Photography Award goes to Miss Sadhana. नमस्कार. या अवॉर्ड पर्यंतचा माझा प्रवास सोपा नव्हता. मी डिसोसिएटिव्ह आयडेंटिटी डिसऑर्डरची शिकार झाले होते. पण मला आज हे सांगायला अजिबात लाज वाटत नाही. हो, मी वेडी झाले होते. मला डॉक्टर मेस्मर, डॉक्टर फ्राईड, डॉक्टर जॉन, रावसाहेब, छोटी साधना, वॉर्डमन हे सगळे दिसायचे. हे सगळे माझ्याशी बोलायचे. पण आज मला समजतं हे सगळे माझे अल्टर इगो होते. मी तर माझ्या घरातच हॉस्पिटल करून टाकलं होतं. थँक्स माय हजबंड डॉक्टर राजेश फॉर हेल्पिंग मी अँड ऑलवेज बीइंग विथ मी. Also thanks to Dr. Mesmer and Dr. Freud for supporting me. And special thanks to Dr. Freud for being my strongest alter ego to help me out. Alter ego by Todd Herman. The most modern way to deal with your alter ego problem to achieve a successful life. डॉक्टर हरमन यांच्या ह्या पुस्तकानं मला नवजीवन दिलं. अक्षरशः जीवदान दिलं. जरी त्यांच्या ह्या पुस्तकात असलेले डॉक्टर मॅक्समर आणि डॉक्टर फ्रॉइड हे माझे अल्टर इगो होते. डॉक्टर मॅक्समर आणि डॉक्टर फ्रॉइड म्हणतात की कुठल्याही दुभंगलेल्या मनाला साधण्यासाठी एका मजबूत साधनेची गरज असते.
आणि ती साधना म्हणजे एखाद्या कलेची साधना. हो ना? साधना, टेबल, फ्लेमिंगो. फ्लेमिंगो हे पक्षींना स्थलांतर करतात. त्यांच्या स्थलांतराची काही नैसर्गिक कारणे असतात. मानवी मन सुद्धा असं स्थलांतर करतो ना रे राजेश. हो, आणि त्याला मूळ जागी परत आणावं लागतं. डॉक्टर हार्मन म्हणतात की मानवी मन हे सागराहून अथांग आहे. त्याच्या दोन अवस्था असतात, एक बाह्य मन आणि एक अंतर्मन. हे अंतर्मन सुद्धा ना या फ्लेमिंगो पक्षाप्रमाणे स्थलांतर करतो, 2 किंवा त्यापेक्षा जास्त जागी. हो ना? आणि अशा वेळेस आपल्या अल्टर इगोची ठिकाणे शोधून त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधण्याकरिता चित्त स्थिर करावं लागतं. हो, आणि चित्त स्थिर करायचं म्हणजे एखाद्या कलेची साधना करायची. हे आता मला पक्क ठाऊक झाले बरं का राजेश. हो ना डॉक्टर बेसमन? हो ना डॉक्टर फ्रॉइड?